मग मी पोहोचलो हवेलीवर. तर तुम्हाला विचार पडला असेल हवेली म्हणजे काय आले म्हणतात, बस स्टॉपवर आपल्या चंद्रपूरच्या. नाही येता आली होती माझी मैत्रीण, मस्त वाट पाहत होती येतं बसून. घरून जाऊन ती नडीस पिचकलो का पहिलं. इले न्यायचं होतं दवाखान्यात. इले धरलो ना निघालो. ऑटोवाला म्हणे ऑटो लागते का, मी म्हणलो नाही. दुसऱ्या ऑटो मध्ये जाऊन चुपचाप बसून गेलो. ते तर जाता जाता मग माझ्या मैत्रिणीला दाखलं मी ना सरप्राईज. ते पाहून मस्त हसायलाच लागली माझ्याकडं. काका जसं एकटा बसून होता तर मला चांगलं नाही वाटलं. त्याला मग या काकाजीकडे काहीतरी खाऊनच घेऊ म्हणलं. पाण्या पावसाचे आहे ना, गिरायक नाही जास्त. मैत्रिणीला धरलो ना, मी बी बसलो खासाठी. माझी मैत्रीण पहिलेच खायला लागली गपागप. मी म्हणलो किती दिवसाची भुकी होती व तू. तिनं बी चांगलं दमसवून दिलं. तर आम्ही आलो होतो दवाखान्याकडं. इले मानेचा त्रास आहे तर घेऊन आलो होतो. माग जो व्हिडिओ टाकला होता ना त्याच दवाखान्यात घेऊन आलो. मी येतो बसून होतो तिथं सुरू होतं चांगलं ट्रीटमेंट. फार चिकटपट्ट्या लावल्या का इले. दवाखाना झाला होता, आम्ही निघालो तेथून मार्केट मध्ये जायसाठी. त्याच्या बाद पकडला होता मोठा भारी ऑटो. तेथून पोहोचलो आम्ही गांधी चौकामध्ये. गेलो होतो कपड्याच्या दुकानामध्ये. त्या कपड्याच्या दुकानामध्ये जाऊन पाहत होतो का हे पाणी. रोडावर पाणी नाही पण यांच्या दुकानामध्ये पाणी घुसलं आहे. कोणता तरी नेता आला होय. मोठ्या मोठ्या गाड्या चालल्या. मग तेथून गेलो आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये. 15 ऑगस्ट आहे ना, ड्रेस शिवायचा होता. मी पाहिले आलो होतो कपडा. वाटला कपडा तुम्हाला. कपडा गिपडा घेतलो ना, निघालो आम्ही घरी जायसाठी. आजी मैत्रीण का म्हणते भूक लागली म्हणते अजून. म्हणलो किती खातेस वा. काय म्हणायले डोराचं पोट लागलं आहे म्हणून खाण्याला काही सुस्ती नाही करून राहिली. याची निघत होती मस्त गरम गरम वाफ. मग मी वाफ घ्यायला लागलो मस्त.